मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण जेवायला बसलेले असतात. तर तेव्हा तन्वी अर्जुनचं ताट त्याला देते. तर तेव्हा अर्जुन आपलं तोंड दुसऱ्या बाजूनेच फिरवतो. तर तेव्हा अस्मिता तन्वीला तू किती मस्त खीर बनवलेली आहेस ना असं म्हणते. तर तेव्हा अर्जुन तिच्याकडे बघू लागतो आणि आपल्या ताटामधली खीर बाजूला काढून ठेवतो. तर तेव्हा सर्वजण त्याच्याकडे बघू लागतात. तर पूर्णा आजी, तन्वीने इतकी छान खीर बनवलेली आहे तर तू बाहेर का काढून ठेवलीस असं विचारते. तर तेव्हा अर्जुन नको आहे मला असं सांगतो. तर तेव्हा अस्मिता तू टेस्ट तरी करून बघ ना, फार छान झालेली आहे असं म्हणते. तर तेव्हा अर्जुन मी फक्त 2 माणसांच्या हातचीच खीर खातो, एक मम्मा आणि दुसरं म्हणजे मिसेस सायली असं सांगतो. तर तेव्हा प्रताप अर्जुनला तू तन्वीचा अपमान करत आहेस असं म्हणतो. तर तेव्हा अर्जुन मी तिचा अपमान अजिबात करत नाही, पण जर तिला असं वाटत असेल ना तर तो तिचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही असं म्हणतो. तर तेव्हा तन्वी रडायचं नाटक करू लागते. तर तेव्हा अर्जुन मी फक्त एवढंच म्हणालो की तिने बनवलेली खीर मी नाही खाणार असं म्हणतो. तर त्यावर अश्विन हे बरोबर नाही दादा, इथे सगळेजण आनंदात जेवत असताना कडवटपणा यायलाच हवा का असं बोलतो. आणि एखादा चमचा खाल्ली असतीस खीर, तिचा मान राखला असतास तर काय बिघडलं असतं असं म्हणतो. तर तेव्हा अर्जुन तुम्ही सगळे तिचा मान ठेवत आहे ना, मग मी तिचा मान ठेवला किंवा नाही ठेवला काय फरक पडत आहे असं बोलतो आणि न जेवता तिथून उठतो. तर तेव्हा चैतन्य अर्जुनला जेवल्याशिवाय जाऊ नकोस, बस जेवून जा असं म्हणतो. तर तेव्हा अर्जुन मी जेवणार आहे पण माझ्या रूममध्ये असं म्हणून स्वतःचं ताट घेऊन तिथून निघून जातो. तर तेव्हा चैतन्यसुद्धा त्याचं ताट घेतो आणि ताटामधली खीर बाजूला काढून ठेवून अर्जुनकडे जातो. तर तेव्हा तन्वी अजून रडायचं नाटक करू लागते. तर तेव्हा कल्पना तन्वीला प्लीज तू रडू नकोस, शांत बस असं म्हणते. तर तेव्हा प्रताप तन्वी दुर्लक्ष कर त्याच्याकडे असं बोलतो. तर तेव्हा पूर्णा आजीसुद्धा तन्वी शांतपणाने जेवून घे तू असं म्हणते. तर तेव्हा तन्वी मला नको आहे असं म्हणून रडत तिथून निघून जाते आणि बाहेर जाऊन काय ॲटिट्यूड आहे त्या अर्जुनला, या घरावर जर मला राज्य करायचं नसतं ना तर मी हा अपमान सहन केला नसता, ही खीर त्याच्या घशात ओतली असती असं बोलते. तर तेव्हा अश्विन तिथं येतो आणि तन्वीला हाक मारून तिच्या जवळ जातो आणि तू ओके आहेस ना असं विचारतो. तर तेव्हा तन्वी हो असं म्हणते. तर तेव्हा अश्विन जेवणाच्या टेबलावरचं वातावरण बिघडलं ना तर मला अजिबात आवडत नाही, पण हे दादाला कसं सांगणार, पण तू आतमध्ये चल आणि जेवून घे असं बोलतो आणि दादाचा राग जेवणावरती काढू नकोस, चल आतमध्ये असं बोलतो. तर तेव्हा तन्वी मी कोण होते अर्जुनवरती रागवणारी, पण अगोदरपासूनच तो माझ्यासोबत असं वागत आलेला आहे, पण हल्ली आता जास्तच वाढलेलं आहे त्याचं आणि आता मला सवयसुद्धा झालेली आहे त्याची असं म्हणते. आणि रागावले नाही ना तर त्राससुद्धा तर होतोच ना मला असं बोलते. तर तेव्हा अश्विन मला माहिती आहे तू दादासाठी इतकं करतेस तरीसुद्धा त्याला किंमत नाही, पण मित्र म्हणून तुला एक सांगू का असं बोलतो. आणि ज्याला तुझी इतकी व्हॅल्यू नाही ना त्याला इम्पॉर्टंट देऊ नकोस. दादा अजूनसुद्धा वहिनीच्या इन्फ्लुअन्स खाली आहे आणि ते अगदी साहजिक आहे ना, आम्ही सगळेसुद्धा तिच्या वागण्याला फसलो आहे, तेव्हा दादाचं अडकणं अगदी साहजिक आहे ना असं म्हणतो. आणि तू दादाच्या वागण्याचा त्रास करून घेऊ नकोस असं बोलू लागतो. आणि अजून 2 गोष्टी सांगू का असं म्हणून तू आता रडली आहेस म्हणजे तू तुझ्या अकाउंटमधून माझ्याकडे 5,000 रुपये ट्रान्सफर करायचे आहेत असं म्हणतो. आणि नंबर 2 म्हणजे आत्ताच्या आत्ता तू जर आली नाहीस ना तर तुला खीर खायला मिळणार नाही, सगळी खीर मी संपवून टाकेन, परत तू मला काही बोलायचं नाहीस असं म्हणतो. तर तेव्हा तन्वी हसू लागते. तर अश्विन तुला रडताना अजिबात तू चांगली दिसत नाहीस, त्यामुळे प्लीज असंच हसत राहा असं म्हणतो. आणि आता तू चलणार आहेस का, तुझ्यासाठी दरवाजापर्यंत रेड कार्पेट टाकू असं बोलू लागतो. तर तेव्हा तन्वी चालेल की असं म्हणते आणि मस्करी करत आहे असं म्हणून सांगते. तर तेव्हा अश्विन आतमध्ये जातो. तर तेव्हा तन्वी मनातल्या मनामध्ये मोठ्याला नाही तर धाकट्याला तर माझा पुळका आला आहे, नाहीतर आज एवढा स्वयंपाक वगैरे करून मलाच उपाशी राहावं लागलं असतं असं बोलत असते आणि त्यानंतर आतमध्ये जाते. तर इकडे सायली त्याच्या लग्नाचा फोटो बघत असते आणि त्याच्यामध्ये हरवून गेलेली असते. तर तेव्हा कुसुम तिथं येते आणि तेव्हा सायली कुसुमला तू आमच्या दोघांचा फोटो कसा काय ठेवला आहेस वॉलपेपरला असं विचारते. तर तेव्हा कुसुम
का नाही ठेवायचा असं म्हणते आणि माझी आवडती जोडी आहे ना ती असं म्हणते. आणि एखादी गोष्ट सतत बोलत राहिलं ना आणि मनात आणलं ना तर देवापर्यंत ती गोष्ट लगेच पोचते. म्हणून हा तुमचा फोटो मी माझ्या मोबाईलवरती ठेवला आहे. मी तो सतत बघत राहीन आणि म्हणत राहीन की या जोडीला परत लवकर एकत्र येऊ देत असं बोलते. आणि अर्जुन किती गुणी आहे ना हे मधुभाऊंना कळालं असतं तर बरं झालं असतं असं म्हणते. आणि जोडे जिजवले असते ना तरीसुद्धा अर्जुनसारखा जावई मिळाला नसता त्यांना असं म्हणते. तर तेव्हा सायली आणि याच अर्जुनला चिडका बिब्बा म्हणायचीस ना तू असं बोलते. त्यावर कुसुम म्हणायचे ना पण आता नाही म्हणणार असं बोलते. आणि मला अगोदर वाटत होतं की हा किती स्वार्थी माणूस आहे, तुझ्या मनाची कदरच नाही याला, पण तसं नाही, याने माझं मतच खोडून टाकलं आहे असं म्हणते. आणि त्याने तुझ्यावरचं प्रेम बोलून दाखवलं आणि त्याच्या नजरेतसुद्धा ते दिसतं असं बोलते. तर तेव्हा सायली आणि त्यांच्या कृतीत सुद्धा दिसतं, नाहीतर ते मधुभाऊंच्या समोर असं ठामपणे उभे राहिले नसते आणि त्यांचं मन जिंकून घेईन असं वचनसुद्धा दिलं नसतं त्यांनी असं बोलते. तर तेव्हा कुसुम नवऱ्याचं बायकोवरती प्रेम असावं ते असं म्हणते आणि भाग्यवान आहेस तू असं बोलते. आणि लाजली माझी पोर असं म्हणू लागते. आणि माझ्यासमोर तुझ्या भावना कधीच लपवू नकोस, माझ्याकडे मन मोकळं करत जा. आणि ठीक आहे मधुभाऊंना तू घाबरतेस पण मी नाही घाबरणार, मी अर्जुनला साथ देणार असं म्हणते. आणि आता ठरवावं लागेल त्या चिडक्या बिब्ब्याला काय म्हणायचं ते, म्हणजे हसरा बिब्बा का देखणा बिब्बा असं म्हणते. आणि नको तूच म्हण त्याला असं बोलू लागते. आणि थोडं थांबून प्रेमात पडलेला बिब्बा चालेल का असं म्हणते. तर तेव्हा सायली अगदी मनमोकळेपणाने हसू लागते आणि कुसुम एकसारखी तिच्याकडे बघू लागते. आणि थोड्या वेळाने अशीच हसत राहा, मला एवढंच हवं आहे असं म्हणून परत एकदा प्रेमात पडलेला बिब्बा असं म्हणते. तर तेव्हा सायली अजून हसू लागते. तर इकडे अर्जुन आणि चैतन्य जेवणाचं ताटवरती घेऊन येतात. तर तेव्हा चैतन्य क्या बात आहे, सॉलिड है तू यार असं म्हणतो. आणि इतके दिवस तू घरच्यांच्या समोर काही नाही बोललास, गप्प राहिलास, तन्वीने कितीही बडबड केली तरीसुद्धा एक चकार शब्द नाही काढलास, पण आज ठणकावून सांगितलंस की मी खीर खाल्ली ना तर सायली वहिनीच्या हातचीच किंवा कल्पना मावशीच्या हातची आणि तन्वीच्या हातची तर अजिबात खाणार नाही, आवडलं आपल्याला असं म्हणतो. तर तेव्हा अर्जुन मला घरच्यांना दुखवायला अजिबात आवडत नाही, पण ते मोठे आहेत म्हणून ते कधी चुकत नाहीत असं तर होत नाही ना, त्यामुळे त्यांना कितीसुद्धा समजवायचा प्रयत्न केला, इमोशनली रडलो तरीसुद्धा त्यांच्यासमोर शांतसुद्धा बोलायचा प्रयत्न केला, पण कशाचाच काहीच उपयोग होत नाही असं म्हणतो. आणि त्यांना आता फक्त तन्वीच दिसत आहे असं बोलतो. आणि म्हणूनच आज मला चला हार्श बोलावं लागलं त्यांच्यासोबत असं म्हणतो. तर तेव्हा चैतन्य तन्वीने घरातल्या सगळ्यांना घोळात घेतलेलं आहे हे मात्र खरं आहे असं म्हणतो. तर तेव्हा अर्जुन पण त्यामुळे मिसेस सायली जर माझ्यापासून दूर होणार असतील ना तर मी ते खपवून घेणार नाही, मी आता माझ्या प्रेमासाठी स्टँड घेणारच आहे असं म्हणतो. तर तेव्हा चैतन्य प्राऊड ऑफ यू माय बॉय असं बोलतो आणि हसू लागतो. तर त्यानंतर अर्जुन कपाटामधून सायलीची ओढणी हातामध्ये घेतो आणि मी घरातल्या प्रत्येकाचं मिसेस सायलीबद्दलचं मत बदलून टाकेन आणि माझ्या बायकोला रिस्पेक्टफुली परत तिच्या घरामध्ये घेऊन येईन असं म्हणतो. आणि हे माझं स्वतःची प्रॉमिस आहे असं बोलू लागतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सायली देवपूजा करत असते आणि त्यानंतर कुसुमला प्रसाद देते. आणि मधुभाऊंच्याकडे बघून मधुभाऊ अजूनसुद्धा उठलेले नाहीत, एवढ्या वेळ कधीच झोपत नाहीत ना ते असं बोलते. तर तेव्हा कुसुम थकतात ते हल्ली म्हणूनच गाढ झोप लागली असेल त्यांना असं म्हणते. आणि उठवलं की चिडचिड करतील ते, हल्ली नाकावर राग असतो त्यांच्या असं बोलते. तर तेव्हा सायली पण उठवायला तर हवंच ना असं म्हणते आणि मधुभाऊंना उठवत असते आणि त्यांच्या हाताला हात लावते आणि परत डोक्याला हात लावून बघते तर त्यांना खूप ताप आलेला असतो. तर तेव्हा सायली कुसुमताई त्यांचं अंग तापलेलं आहे, ताप भरलेला आहे त्यांना असं म्हणते. तर तेव्हा कुसुमसुद्धा बघते आणि मधुभाऊंना आपण डॉक्टरांच्याकडे घेऊन जाऊयात का असं म्हणत असते आणि त्यांना उठवते आणि कसं वाटत आहे तुम्हाला असं विचारते. तर तेव्हा मधुभाऊ थोडं थोकल्यासारखं वाटत आहे मला असं सांगतात. तर तेव्हा सायली तुम्ही थोडं हातपाय धुवून घ्या, मग आपण कोपरावरच्या डॉक्टरांच्याकडे जाऊयात असं म्हणते. तर तेव्हा मधुभाऊ डॉक्टरांच्याकडे जाण्या इतपत काहीसुद्धा नाही झालेलं, मला थकवा आहे, तू स्वतः जाईल इतक्यात असं म्हणतात.
तर तेव्हा सायली काळजी करू लागते आणि तुमचं अंग तापलेलं आहे आणि चेहरासुद्धा कसा झालेला आहे, आपण डॉक्टरांच्याकडे जात आहे असं म्हणते. तर तेव्हा मधुभाऊ नाही असं म्हणू लागतात आणि गेलो नाही तर काय होईल, मी मरेन ना असं बोलतात. तर तेव्हा कुसुम असं का बोलत आहे तुम्ही असं म्हणते. तर तेव्हा मधुभाऊ, देवानं माझी प्रार्थना ऐकली आणि तो वकील मला किती त्रास देत आहे ना, हे त्याच्या त्रासापासून मला सोडवलेलं आहे, एवढंच होईल ना असं बोलतात. तर तेव्हा सायली, असं अभद्र बोलू नका ना मधुभाऊ असं म्हणते. तर तेव्हा कुसुम सायलीला शांत व्हायला सांगते. तर इकडे अर्जुनसुद्धा तयार झालेला असतो आणि तेव्हा चैतन्य तिथं येतो आणि क्या बात है, फर्स्ट क्लास, तू तयारसुद्धा झालेला आहेस का? आता आपण खाली जाऊन नाश्ता करूयात आणि त्याच्यानंतर 2 खूप महत्त्वाच्या मीटिंग आहेत. आंबेकर केसबद्दल बोलायचं आहे आणि त्यानंतर विके इंडस्ट्रीजबद्दल बोलायचं आहे असं म्हणत असतो. तर तेव्हा अर्जुन हसू लागतो. तर तेव्हा चैतन्य, मी इथं काय फनी सांगत आहे का? हसायला काय झालं तुला असं विचारतो. तर तेव्हा अर्जुन, तू जी आता मला लिस्ट सांगितलीस ना, त्या लिस्टवरती असा मोठा क्रॉस कर आणि तिथे फक्त एकच नाव लिही, मधुकर पाटील, माझ्या मिसेस सायली यांचे वडील असं सांगतो. तर तेव्हा चैतन्य, मला हे आवडत आहे, पण आपल्याला मीटिंग आहेत ना, त्या महत्त्वाच्या आहेत, आपल्याला तिकडं जावंच लागेल असं म्हणतो. तर तेव्हा अर्जुन, तू त्या मीटिंग अटेंड कर असं सांगतो आणि त्या इम्पॉर्टंट मीटिंग तू हँडल कर. आता माझ्यासाठी फक्त मधुभाऊ इम्पॉर्टंट आहेत असं म्हणतो. आणि तूच मला सांगितलं होतंस ना की मिसेस सायलींच्या मनापर्यंतचा जो रस्ता आहे त्यावरती मधुभाऊ असे तलवार घेऊन उभे आहेत, तीच तलवार मला त्यांच्या हातामधून काढायची आहे आणि त्या तलवारीच्या जागी प्रेमाचा, शांतीचा पांढरा झेंडा बघायचा आहे मला असं म्हणतो. तर तेव्हा चैतन्य, ते मधुभाऊ तुला उभासुद्धा करून घेत नाहीत आणि तू त्यांच्यासोबत शांततेचा करार करत आहेस का असं म्हणून हसू लागतो. तर तेव्हा अर्जुन, मी फक्त विचार करत नाही, मी त्यांच्यासोबत फ्रेंडशिप करणार आहे, नाहीतर तोपर्यंत मिसेस सायली माझ्या असूनसुद्धा माझ्या कधीच होणार नाहीत असं बोलतो आणि त्यामुळे विश मी लक असं म्हणतो आणि तिथून जात असतो. तर तेव्हा चैतन्य, अर्जुन सुभेदार, आपलं एक लॉ फॉर्मसुद्धा आहे, विसरू नकोस असं म्हणतो. तेव्हा अर्जुन, माझी एक बायको आहे आणि एक सासरासुद्धा आहे, हे तू विसरू नकोस चैतन्य असं म्हणतो. आणि मधुभाऊंना कन्व्हिन्स करणं ही माझ्या लाईफची फर्स्ट प्रायोरिटी आहे असं म्हणतो. तर तेव्हा चैतन्य, तू ज्या रस्त्यावरती चालायला निघाला आहेस ना, त्या रस्त्यावरचा नो एंट्रीचा बोर्ड काढून मीच तुला ढकललेला आहे, आता मी काय बोलू असं म्हणतो. आणि आता मीच बोललो आहे ना, तर मीच बघतो, DK इंडस्ट्रीज आणि आंबेकर, मैं आ रहा हूँ असं बोलतो. तर तेव्हा अर्जुन, मधुभाऊ, मी येत आहे तुमच्यासोबत मैत्री करायला असं म्हणतो आणि तिथून निघून जातो. तर इकडे खाली अस्मिता, 60% ऑफ होतं, डिस्काउंट मिळालेला आहे मला, मग मी धडाधड शॉपिंग करून टाकलं असं म्हणते. तर तेव्हा पूर्णा आजी, पण त्याच्यामधली एक तरी गोष्ट गरजेची आहे का तुझ्या असं अस्मिताला म्हणते. तर तेव्हा अश्विन, असं कसं होईल पूर्णा आजी, नवीन वर्षामध्ये नवीन वस्तू नको का? आणि अस्मिता, 2024 मधल्या वस्तू 2025मध्ये वापरेल तर मग समाज काय म्हणेल असं म्हणतो. तर तेव्हा सर्वजण हसू लागतात. तर प्रताप अश्विनला, अस्मिता जानेवारीमध्ये घेतलेली वस्तू फेब्रुवारीमध्ये सुद्धा वापरेल का असं म्हणतो आणि नाहीतर परत एकदा धडाधड शॉपिंग असं सर्वजण एकत्र बोलतात आणि हसू लागतात. तर तेव्हा अस्मिता, तुम्ही सगळे मला असं छळताना असं बोलत असते. तर तेव्हा विमल, जाऊ द्यात, सगळेजण गंमत करत आहेत तुमची असं म्हणते आणि तुमची कॉफी थंड झाली आहे का, द्या मी गरम करून देते असं बोलते. तर तेव्हा अस्मिता, नको राहू देत, आता ही जानेवारीमधली कॉफी आहे ना, मी फेब्रुवारीमध्ये पिईन असं म्हणते. इतक्यात अर्जुन आणि चैतन्य तिथं येतात. तर तेव्हा अर्जुन, फॅन्टॅस्टिक, आज तुम्ही सगळे इथं बसला आहात का नाश्ता करायला असं म्हणतो आणि चला मी सुद्धा बसतो तुमच्यासोबत असं म्हणून चैतन्यला सुद्धा त्यांच्यासमोर बसायला सांगतो. तर तेव्हा थालपीठ बघून विमलला, फॅन्टॅस्टिक विमलताई, सोबत दहीसुद्धा घेऊन ये मला असं सांगतो. तर तेव्हा विमल थालीपीठ आणायसाठी आतमध्ये जाते. तर तेव्हा अस्मिता, दुखवटा संपलेला दिसत आहे असं अर्जुनला बोलते. तर तेव्हा अर्जुन, दुखवटा ते काय असतं असं म्हणतो. तर तेव्हा चैतन्य, दुखवटा म्हणजे माणूस गेल्यानंतर दुःख व्यक्त करण्याचा जो काळ असतो ना, त्याला दुखवटा म्हणतात असं सांगतो. तर तेव्हा अर्जुन,
पण इथं कोण गेलेलं आहे? कोणीच गेलेलं नाही ना असं बोलतो आणि सॅड होण्याचं काही कारणच नाही असं बोलतो. तर तेव्हा विमल थालीपीठ आणून देते. तर अर्जुन आता मी ठरवलेलं आहे, आतापासून एकदम खुश आनंदात राहायचं असं सांगतो आणि थालीपीठ एकदम मस्त झालेलं आहे असं बोलतो. तर तेव्हा तन्वी विमलला बाजूला करते आणि अर्जुनचा हात आपल्या हातामध्ये घेऊन, पूर्णा आजी तू बघितलंस का, मी तुला म्हणाले होते ना, अर्जुन फक्त थोडासा वेळ हवा आहे, त्याला कळेल की त्याच्या आयुष्यामध्ये किती पॉझिटिव्ह गोष्टी आहेत ते असं बोलते. तर तेव्हा अर्जुन तू एकदम बरोबर बोलत आहेस असं म्हणून आपला हात सोडवतो आणि हात पुसून माझ्या आयुष्यामध्ये बरेच पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, पण त्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टींच्यापैकी तू एकसुद्धा नाहीस असं म्हणतो आणि हा जो खोटेरडेपणा चालवलेला आहेस ना तू माझ्या घरामध्ये, त्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही, तो बंद कर असं सांगतो. आणि अजून एक गोष्ट आहे, म्हणजे रिक्वेस्ट आहे, तू वारंवार माझ्याबरोबर बोलायला येत आहेस ना, ते प्लीज बोलायला येऊ नकोस, थांबवते असं म्हणतो. तर तेव्हा पूर्णा आजी अर्जुनला तन्वीसोबत नीट बोल जरा असं म्हणते आणि ती खोटारडेपणा करत आहे आणि तू केलंस ते काय होतं असं म्हणते. तर तेव्हा कल्पना जाऊ देत ना, त्याला खऱ्या खोट्यामधला फरकच कुठं कळत आहे. आपल्या दृष्टीने लग्नाचं नाटक करणं, नात्याशी खेळणं हा त्याला खोटेपणा आहे असं वाटतच नाही, पण याच्या दृष्टीने तो कदाचित खरेपणाच असू शकतो असं बोलते. तर तेव्हा अर्जुन परत आपलं जेवण थांबवतो आणि ते तसंच टेबलवरती ठेवतो आणि तुम्ही सगळे तन्वीच्या ट्रॅपमध्ये फसत असाल, पण मी नाही फसणार असं म्हणतो आणि मी तुम्हा सगळ्यांना दाखवून देईन की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे असं बोलतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये मधुभाऊ मी डॉक्टरांच्याकडे येणार नाही असं ठणकावून सांगतात. तर तेव्हा अर्जुन ते सर्व बघतो आणि मधुभाऊंच्या घराच्या बाहेर प्री मेडिकल कॅम्प चालू करतो आणि स्पीकरवरून जोराने प्री मेडिकल कॅम्प असं ओरडतो आणि वयस्क हड्डी पेशंट ज्यांना ताप आलेला आहे ते इथं फ्री कन्सल्टेशन घेऊ शकतात असं बोलू लागतो. तर तेव्हा मधुभाऊंना बाहेर खेचत घेऊन आल्यानंतर सायलीसुद्धा तिथं येते आणि अर्जुनकडे बघून हसू लागते. तर तेव्हा अर्जुन तुमच्या चेहऱ्यावरचं स्माईल बघण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे, बस तुम्ही अशाच हसत राहा मिसेस सायली असं म्हणतो. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.